नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, टरबूज म्हणजेच की कलिंगड या फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत, लागवडीचे अंतर, निरोगी बियाणे, तसेच खत पाणी आणि रोग नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. बियाणे जर निरोगी आणि शुद्ध असेल तर उत्पादन देखील चांगले निघते. बियाण्यांसोबतच इतर गोष्टींची देखील काळजी घेतणे हे तेवढेच कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे फळ पीक कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणारे फळ आहे आणि कलिंगडाची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण कलिंगड या फळ पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व व्यवस्थापनाबद्दल माहिती बघूयात. माहिती बघत असताना आपण जमीन कशी तयार करावी, तसेच कोणत्या बियाण्यांची निवड करावीत, खत व पाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावेत आणि कोणते खत वापरावेत, तसेच फवारणीसाठी कोणते औषध किती कालावधीमध्ये वापरावेत, ते याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कलिंगडाच्या खूप जाती उपलब्ध आहेत. भरघोस उत्पन्न देणाऱ्या महत्त्वाच्या जातींची थोडक्यात माहिती आपण बघूयात. शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामामध्ये लागवड केल्या जाते. कलिंगडाची लागवड करण्यासाठी आपण मल्चिंग किंवा ड्रीपशिवाय जर लागवड केली तर त्यामुळे नुकसान देखील होते. त्यामुळे कलिंगड लागवडीसाठी आपण निदान मल्चिंग पेपर आणि ड्रीपचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाचा कालावधी म्हणजेच की बी टोचण्यापासून ते फळ काढणीपर्यंत जर पाहिला तर जवळपास 100 दिवसांचा आहे. बियांची लागण केल्यानंतर साधारणतः 21 दिवस हे पूर्ण रोप तयार होण्यासाठी लागतात. म्हणजेच की बी लावून लागण केली तर पिकाचा कालावधी हा 20 ते 25 दिवसांनी वाढतो. जर रोपे लागण केली तर हाच कालावधी हा 20 ते 25 दिवसांनी कमी होतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, कलिंगडाची लागवड करताना आपण रोपांचीच निवड करावीत. नर्सरीमधून आपण आपल्याला पाहिजे त्या बियाण्यांची निवड करून रोपांची लागवड करू शकतात. शेतकरी मित्रांनो, आपण रोपांचीच निवड ही कलिंगड लागवडीसाठी करावीत. शेतकरी मित्रांनो, आता कलिंगडाचे भरघोस उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांमध्ये कोणती बियाणे आहेत ते याबद्दल माहिती पाहूयात. यामध्ये सर्वात प्रथम मॅक्स या बियाण्याची निवड आपण करू शकतात. मॅक्स ह्या कलिंगड व्हरायटीचे वैशिष्ट्य असे आहेत की ही व्हरायटी लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांच्या कालावधीमध्ये तयार होते. ह्या वाणाचा वेल हा अतिशय मजबूत व वेगाने वाढणारा असतो. तसेच मॅक्स या व्हरायटीच्या कलिंगडाचे उत्पन्न हे जवळजवळ 25 ते 30 टनांपर्यंत एकरी आपल्याला मिळते. शेतकरी मित्रांनो, ह्या कलिंगडाच्या फळाचा आकार हा काळपट हिरवा असतो आणि फळाचा आकार हा लंबगोलाकार म्हणजेच की ओव्हल शेप असतो. शेतकरी मित्रांनो, ह्या कलिंगडाचे वजन हे 4 ते 5 किलो भरते. शेतकरी मित्रांनो, मॅक्स व्हरायटीच्या कलिंगडाला जास्त बाजारभाव असतो. यानंतरची व्हरायटी म्हणजेच की बाहुबली हे भरघोस उत्पन्न देणारे वाण. ह्या वाणाचे फळ हे 65 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्ये तयार होते आणि फळ हे चवीला गोड व रसाळ असते. बाहुबली व्हरायटीच्या फळामध्ये 15 ते 16% साखरेचे प्रमाण असते. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीच्या फळाचा रंग हा काळपट हिरवा असून फळ हे लंबगोलाकार असते. तसेच बाहुबली व्हरायटीच्या फळाचे वजन जर पाहिले तर ते जवळजवळ 3 ते 7 किलो असे भरते व ही एक भरघोस उत्पन्न देणारी कलिंगड व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, यानंतर ज्या व्हरायटीची आपण निवड करू शकतात ते बियाणं म्हणजेच की कलश सीड्स या कंपनीचं मेलोडी हे बियाणं. शेतकरी मित्रांनो, मेलोडी या बियाण्याचे वैशिष्ट्य असे आहे की हे कलिंगड 65 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्येच तयार होते. तसेच याची साठवण क्षमताही जास्त असल्यामुळे हे वाण लांब वाहतुकीसाठी सुद्धा चांगले आहे. या कलिंगडाच्या फळाचे वजन जर पाहिले तर ते 4 ते 5 किलो हे एका फळाचे वजन भरते. तसेच फळाचा रंग हा काळपट हिरवा असून लंबगोलाकार फळ असते. चांगल्या उत्पादन देणाऱ्या या व्हरायटीची देखील आपण लागवड करू शकतात.
शेतकरी मित्रांनो, यानंतरचं कलिंगड बियाणं म्हणजेच की अजित 44 ही व्हरायटी. अजित 44 हे कलिंगडाचे फळ 85 ते 95 दिवसांच्या कालावधीचे आहे. फळाचा आकार हा आयताकृती असून रंग हा फिकट हिरवा असतो व त्यावर काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. या व्हरायटीच्या फळाचे वजन हे 6 ते 8 किलो भरते. अजित 44 हे रोगास देखील प्रतिकारक्षम आहे व लांब वाहतुकीसाठी देखील हे बियाणं योग्य आहे. शेतकरी मित्रांनो, अजित 44 या कलिंगड वाणातून सुद्धा जास्त उत्पन्न आपल्याला मिळते. शेतकरी मित्रांनो, यापुढील बियाण्याची निवड आपण करू शकतात ते म्हणजेच की कोणत्याही हंगामासाठी चालणारं सागर किंग हे वाण. हे वाण लवकर तयार होते. 60 ते 70 दिवसांत हे वाण मल्चिंग व लागवड केल्यास काढणीस येते. या वाणाचे कलिंगड हे गडद हिरव्या रंगाचे व लंबगोलाकार असते. फळाचे वजन हे 3 ते 5 किलो इतके भरते. या कलिंगड वाणाची उत्पादन क्षमता ही जास्त आहे. लवकर तयार होऊन कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे सागर किंग हे वाण आपण मल्चिंग पेपरवर लागवडीसाठी वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं बियाणं म्हणजेच की सिजंटा सीड्स या कंपनीचं सुपर क्वीन हे बियाणं. शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी सर्वच रोगांना प्रतिकारक्षम आहे. ही व्हरायटी सर्वच रोगांना प्रतिकारक्षम असून ह्या व्हरायटीच्या एका फळाचे वजन हे जवळपास 8 ते 10 किलोपर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या व्हरायटीच्या फळाचा रंग हा आकर्षक गडद हिरवा असतो आणि फळ हे खूप चमकदार असते. शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीच्या फळाचा आकार हा अंडा आकार असतो. तसेच या व्हरायटीमधून आपल्याला 20 ते 25 टनापर्यंत प्रति एकरी उत्पादन मिळते. शेतकरी मित्रांनो, सुपर क्वीन हे कलिंगड 75 ते 80 दिवसांमध्ये तयार होते. यामध्ये शुगरचे प्रमाण जर पाहिले तर ते जवळजवळ 12 ते 14% पर्यंत असते. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे काही लोकप्रिय व्हरायटीज आहेत ज्या की कमी कालावधीतच भरपूर उत्पन्न देणाऱ्या आहेत आणि या व्हरायटीच्या कलिंगडांना जास्त बाजारभाव देखील असतो व यांची उत्पादन क्षमता देखील खूप जास्त असते. यातील कोणत्याही एका बियाण्याची निवड आपण कलिंगड लागवडीसाठी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, योग्य बियाण्याची निवड केल्यानंतर जमिनीची लागवडीपूर्वी मशागत करावीत. यासाठी पहिले जमीन नांगरणी करून घ्यावीत. त्यानंतर रोटर करावं आणि जमिनीत शेणखत मिक्स करून घ्यावेत. ह्याने काय होतं की जमीन सुपीक बनते व त्यात असणारे घटक जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात तर त्यांची देखील संख्या वाढते. यामुळे आपल्या पिकांना देखील फायदे होतात. त्यानंतर त्यात आपण बेड पाडून घ्यावेत. जवळपास 6.5 ते 60 फुटावर आपण बेड पाडावेत. शेतकरी मित्रांनो, आपण मल्चिंग अंथरण्या अगोदर बेडवरती बेसल डोस टाकणं हे खूप गरजेचं आहे. तर बेसल डोससाठी आपण DAP 18-46-0 हे 100 किलो द्यायचं. यानंतर युरिया हे खत 50 किलो द्यावेत आणि पोटॅशचा वापर आपण 100 किलो करावात आणि त्याचसोबत निंबोळी खत हे 100 किलो प्रति एकरी वापरावत आणि मायक्रोन्यूट्रियंट्स 20 किलो प्रति एकरीसाठी वापरावेत. शेतकरी मित्रांनो, हा बेसल डोस आपण बेडवरती चांगल्या प्रकारे मिक्स करून पसरवायचा. बेसल डोसमध्ये आपण संपूर्ण पॉवर या खताचा देखील वापर करावात. संपूर्ण पॉवर हे खत इतर खतांसोबत वापर करताना 3 एकरासाठी 50 किलो इतके खत वापरावेत. शेतकरी मित्रांनो, बेसल डोसचे फायदे असे होतात की यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असणारे सर्व घटक वेळीच उपलब्ध होतात. त्यामुळे जमीन देखील सुपीक बनते. तसेच जमिनीची गुणवत्ता वाढते आणि पिकांमध्ये देखील चांगली वाढ होते आणि एकूणच यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यामुळे आपण मल्चिंग अंथरण्या अगोदर बेसल डोस जमिनीमध्ये पसरावा. DAP 18-46-0 100 किलो, युरिया 50 किलो, पोटॅश 100 किलो, संपूर्ण पॉवर खत 3 एकरी 50 किलो, निंबोळी खत 100 किलो आणि मायक्रोन्यूट्रियंट्स हे 20 किलो हे प्रमाण आपण प्रति एकरी घेऊन आपण तयार केलेल्या बेडवर हे बेसल डोस पसरवावेत.
शेतकरी मित्रांनो, हे बेसल डोस बेडवर पसरवल्यानंतर नळी व्यवस्थित आतरून आपण मल्चिंग पेपर हा पूर्ण जमिनीमध्ये टाकून द्यावात. 2 बेडमधील अंतर हे साधारणतः 6.5 ते 7 फूट आपण ठेवावेत. त्यावर मल्चिंग पेपर अथरल्यावर 1-1.5 फुटाच्या अंतरावर नागमोडी पद्धतीने नळीच्या दोन्ही बाजूंना नागमोडी स्वरूपात 1.5 फुटाच्या अंतरावर मल्चिंगला छिद्र पाडून घ्यावीत. आणि शेतकरी मित्रांनो, चांगल्या व्हरायटीच्या बियाण्यांचे रोप घेऊन आपण रोप लागवड करावीत. शेतकरी मित्रांनो, मल्चिंग वापर करत असताना तो साधारण 30 मायक्रॉन वापरावात. कारण जर 25 मायक्रॉन मल्चिंग पेपर वापरला तर तो प्लास्टिक थोडा बारीक येऊ शकतो आणि तो जास्त टिकणार नाही. म्हणजेच की वाऱ्याने किंवा इतर घटकांमुळे तो लवकर फाटून जाईल. जर आपण 30 मायक्रॉन मल्चिंग हा 3.5 फुटाचा वापरला तर तो जास्त दिवस राहतो व आपल्याला जर कलिंगड पिकानंतर दुसरं पीक घ्यायचं असेल तर याच मल्चिंगवरती दुसरं पीकसुद्धा आपल्याला घेता येऊ शकते. त्यामुळे आपण 30 मायक्रॉनचा 3.5 फुटाचा मल्चिंग पेपर वापरावात. शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे पीक कमी कालावधीतच निघते. त्यामुळे आपण सुरुवातीलाच बेसल डोस चांगल्या प्रकारे देणे हे खूप महत्त्वाचे असते आणि मल्चिंग पेपरचा वापर करूनच कलिंगडाची लागवड करावीत. जर मल्चिंग व ड्रीपचा वापर आपण लागवडीसाठी नाही केला तर यामुळे नुकसान देखील होते. शेतकरी मित्रांनो, कलिंगड लागवडीसाठी झाडांची एकरी संख्या ही 7,000 ते 9,000 पर्यंत येऊ शकते. एका झाडाला 2 ते 3 फळं असायलाच पाहिजे. 3 फळापेक्षा जास्त फळं असले तर आपल्याला जास्त अन्नद्रव्य हे त्यांना द्यावे लागते व त्यामुळे आपल्या खर्चामध्ये देखील वाढ होते. व जर कमी फळे असेल तर त्यामुळे आपले उत्पन्न कमी होऊ शकते. म्हणून एका झाडाला 2 ते 3 फळं ही असलीच पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाला खत देत असताना खत किती टाकता यापेक्षा ते कसे टाकता हे महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, कलिंगड लागवडीनंतर 8 ते 10व्या दिवशी आपल्याला एक ड्रिचिंग करायची आहे. या ड्रिचिंगसाठी आपण बुरशीनाशकाचा वापर करावात. यामध्ये आपण कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकतात आणि त्यामध्ये 2 किलो गूळ हा मिक्स करून टाकावात. शेतकरी मित्रांनो, ह्याचसोबत 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्राम आपण खताचा देखील वापर करावात. यामध्ये आपण रायझामिक या खताचा वापर करू शकतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर ड्रिपने आपण 15 ते 20-25 दिवसांनी आपण 19-19-19 या खताचा 3 किलो वापर आपण 10 दिवसांच्या मध्ये करावात. शेतकरी मित्रांनो, 19-19-19 हे खत आपण 3 वेळा हे 10 दिवसांमध्ये वापरू शकतात. हे खत आपण परत ड्रिपने सोडावेत. एकदाच हे खत आपण देऊ नयेत. लागवडीनंतर 20 दिवसांनी आपण 15 मक्षिकारी ट्रॅप आणि 16 चिकट सापळे लावावेत. यामुळे आपल्याला हे समजते की आपल्या पिकावरती कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे व त्यानुसार आपण फवारणी घेण्यास आपल्याला मदत होते. शेतकरी मित्रांनो, यामुळे आपल्याला वेळीच येणाऱ्या किडींवरती नियंत्रण मिळवता येते. तसेच लागवडीनंतर 25 ते 35 दिवसांनी म्हणजेच की वेल तयार झाले की आपण 12-61-0 या खताचा 3 किलो डोस द्यावात. ज्यामुळे आपल्या पिकाला लागलेल्या वेलीला जास्त फांद्या होतात, म्हणजेच की फुटव्यांची संख्या जास्त होते. म्हणून 12-61-0 खत आपण द्यावेत. त्याचसोबत मुळांना जास्तीत जास्त वाढण्यासाठी, मुळांचा विकास होण्यासाठी आपण प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा रूट प्रमोटर्सचा ड्रिपने वापर करावात. या औषधांचा डोस आपण दर 3ऱ्या दिवशी द्यावात. शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर 30व्या दिवशी पिकाला व वेलाला कॅल्शियमची खूप गरज असते. तर त्यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट हे 10 किलो व त्याचसोबत बोरॉन हे 500 ग्रामचा वापर करावात. या वॉटर सोल्युबल्सचा वापर आपण एकदाच न करता 2 वेळा ते पिकांना द्यावत. शेतकरी मित्रांनो, 35 ते 45 दिवसाला कलिंगडाला फुलं लागायला सुरुवात होते आणि या अवस्थेमध्ये आपण 13-40-13 या ग्रेडचा म्हणजेच की या खताचा वापर करावात. 25 किलो
13-40-13 हे खत आपण वापरावेत व त्यासोबत आपण मुळांच्या वाढीसाठी कोणत्याही टॉनिकचा वापर करावात. दर 3 दिवसांत आपण 8 किलो 13-40-13 व मुळांच्या वाढीसाठी टॉनिकचा वापर हा 35 ते 45 दिवसांच्या कालावधीत प्रति ड्रिचिंगमध्ये सोडावेत. ह्यामुळे मुळांचा विकास होतो आणि फूल देखील जास्त लागतात. फुलांची सेटिंग होण्यास देखील यामुळे मदत होते. शेतकरी मित्रांनो, यानंतरचा कालावधी म्हणजेच की कलिंगडाचे फळ हे जेव्हा 1 किलोचे होते, म्हणजेच की रोप लागवडीनंतर 45 ते 55 दिवसांच्या कालावधीत आपण 05234 हे खत 15 किलो 10 दिवसात आणि ह्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे 10 किलो सोडावेत. यामुळे फळाचा आकार वाढण्यास मदत होते आणि एकूणच यामुळे फळाची क्वालिटी सुधारते. फळाचा रंग देखील यामुळे सुधारतो. मॅग्नेशियम सल्फेट यामुळे काय होतं की पिकातील नायट्रोजन व फॉस्फरस यांचा अपटेक सुधारतो. शेतकरी मित्रांनो, यानंतरचा कालावधी म्हणजेच की पीक लागवडीनंतर 55 ते 65 दिवसांचा काळ, या कालावधीमध्ये आपण 13-0-45 हे खत सोडावेत. 25 किलो 13-0-45 खत ड्रिपने आपण सोडावेत आणि ह्या अवस्थेत मुळांची संख्या जास्त असणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी ह्युमिक घटक असलेले टॉनिक आपण 500 ml 13-0-45 या खतासोबत मिक्स करून ड्रीपद्वारे सोडावेत. शेतकरी मित्रांनो, या खताचा व औषधाचा वापर आपण 3 वेळा 10 दिवसांमध्ये करावात. शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकामध्ये फळाचे वजन वाढण्यासाठी 60व्या दिवशी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडावेत. यामुळे कलिंगडाच्या फळाचे वजन वाढते. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कलिंगडासाठी आपण खत व्यवस्थापन हे लागवडीपासून ते काढणीपर्यंत कशा प्रकारे करावेत याबद्दल माहिती पाहिली आहेत. शेतकरी मित्रांनो, कलिंगड या फळपिकावर प्रामुख्याने रस शोषक कीटक, नागअळी, फळमाशी या कीटकांसोबतच मर रोग, करपा आणि भुरी या रोगांचा देखील जास्त प्रादुर्भाव होत असतो. शेतकरी मित्रांनो, कलिंगड या पिकावर येणाऱ्या लाल बुंगेरे जे की कलिंगडाची पाने पोखरतात, तसेच फळमाशी ही कीड फळाची साल पोखरून त्यात अंडी घालते व त्यामुळे फळ सडते आणि त्याचसोबत नागअळी जी की वेलीवरचे पाने पोखरते, त्यामुळे पानावर नागमोडी वळणासारख्या रेषा दिसतात व पान पिवळे दिसतात. या किडींचा कलिंगडावर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो. तसेच या किडींसोबतच भुरी जे की यामुळे पावडरसारखी बुरशी वाढते व ती पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच करपा ज्यामुळे की दमट हवामानामध्ये या रोगाचे प्रमाण वाढून पाने गळतात आणि मर या बुरशीजन्य रोगामुळे संपूर्ण वेली जळतात. या रोगांचा देखील जास्त प्रादुर्भाव होत असतो. शेतकरी मित्रांनो, तर यांच्या नियंत्रणासाठी कलिंगडावर कोणते औषध फवारावे व ते कोणत्या अवस्थेत म्हणजेच की कलिंगडावर लागवडीनंतर किती दिवसाला फवारावेत तर याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. शेतकरी मित्रांनो, कलिंगडावर पहिली फवारणी ही लागवडीनंतर 8व्या दिवशी घ्यावीत. त्यामध्ये सिजेंटा कंपनीचं अलिका 8 ml आणि त्यासोबत कवच हे 15 ग्राम या कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घेतल्याने मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि तसेच करपा, पानावरील ठिपके, भुरी यांवर देखील नियंत्रण मिळते. शेतकरी मित्रांनो, 8 ml अलिका व 15 ग्राम कवच हे 15 लिटर पंपाप्रमाणे पहिल्या फवारणीत आपण घेऊ शकतात. यानंतर दुसरी फवारणी ही 12व्या दिवशी करावीत. दुसऱ्या फवारणीत आपण बायो आर 303 15 ml, कराटे 15 ml आणि स्कोर हे 15 ml घ्यावेत. या औषधांमुळे थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, नागअळी तसेच भुरी, करपा या सर्वांवरच एकत्रित नियंत्रण मिळते. शेतकरी मित्रांनो, 15व्या ते 16व्या दिवशी म्हणजेच की तिसऱ्या फवारणीसाठी आपण सागरिका हे सीवीड ह्याची 30 ml आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स हे 30 ग्राम याप्रमाणे तिसरी फवारणी केली तर आपल्या पिकाची योग्य वाढ होते. पीक हिरवेगार राहते, पिकातील मुळांची वाढ होते व तसेच एकंदरीतच आपल्या पिकाचा विकास होतो. 25व्या दिवशी आपण कलिंगडावर चौथी फवारणी घ्यावीत. त्याच्यामध्ये डावणी किंवा भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो,
तर त्यासाठी ॲमिस्टार टॉप या औषधाचा वापर 30 मिली घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, ह्या अवस्थेत कॅल्शियम आणि बोरॉनची जर कमतरता झाली, म्हणजेच की लागवडीनंतर 25 दिवसांनी जर कमतरता झाली, तर आपले फळ तडकतात. त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर ड्रीपद्वारे आपण करत राहावेत. बोरॉनमुळे फुलांची देखील वाढ होते व फुलगळ देखील थांबते. त्यामुळे चौथी फवारणी ही ॲमिस्टर टॉप आणि बोरॉनची घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, 5वी फवारणी ही आपण 35व्या दिवशी घ्यावीत. 5व्या फवारणीसाठी मॅटाडोर हे 15 ml आणि कवच फ्लो हे 30 ml या औषधांचा वापर केल्याने बुरशींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते. यानंतरची फवारणी म्हणजेच की 6वी फवारणी ही 50व्या दिवशी घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, 6व्या फवारणीमध्ये आपण ॲम्प्लिगो 8 ml आणि एम्पॅक्ट प्लस हे 15 ml हे 50व्या दिवशी औषधे फवारणीसाठी घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, कलिंगडामध्ये कोळीचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. तर 7व्या फवारणीत म्हणजेच की 55व्या दिवशी आपण सिजेंटा कंपनीचं थायोन्यूट्री घेऊ शकतात किंवा धानुकाचं ओमाइट किंवा मग बाहेरचं ओबेरॉन या औषधांची आलटून पालटून फवारणी देखील ही कोळी या कीड नियंत्रणासाठी आपण घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, भुरी आणि डावणी हे सगळ्यात महत्त्वाचे कलिंगडावर येणारे रोग आहेत आणि यांचा जर जास्तच प्रादुर्भाव होत असेल, म्हणजेच की हे फवारणीने थांबत नसतील, तर त्यासाठी आपण इंडेक्स, रिडोमिल किंवा मग साफ या बुरशीनाशकांचा वापर हा भुरीसाठी करू शकतात आणि डावणीसाठी इक्वेशन प्रो किंवा बायर कंपनीचं सेक्टिन या बुरशीनाशकांचा देखील वापर करू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता बघूयात की कलिंगड या पिकामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावेत. शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे पीक पाण्याच्या बाबत खूपच संवेदनशील असते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात पाण्याची गरज ही कमी असते आणि जसजशी पिकाची वाढ होते तसतशी पिकाला पाण्याची गरजही वाढत जाते. आपण जर अतिरिक्त पाणी पिकाला दिले तर यामुळे पिकांच्या मुळ्यांवर ताण येतो आणि अशा परिस्थितीमध्ये मुळे कार्यक्षम राहत नाहीत. मुळांची देखील मर होते व यामुळे कलिंगडाच्या वेली सुकून त्यांची मर होते. तसेच फळ देखील तडकतात. म्हणून जमिनीचा पोत, वेलींची वाढ आणि मुळांची जवळ, जमिनीची वापसा या सर्वांची खात्री करूनच पाणी व्यवस्थापनाचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, पाणी देण्यापूर्वी मातीमधील ओल तपासणे आणि त्यानुसार वेळापत्रक ठरवणे आवश्यक आहे. त्याचसोबत पाणी देण्याची वेळ ही दुपारी नसावी किंवा जर आपण रब्बी हंगामामध्ये लागवड करत असाल तर पाणी देण्याची वेळ ही संध्याकाळी नसावी. शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचनासाठी 30 सेंटीमीटर अंतरावर इमिटर असलेल्या ई-लाईन लॅटरल तयार बेडवर मधोमध टाकाव्यात. तसेच ह्या 2 लॅटरलमधील अंतर हे 6 फूट ठेवावे. ज्यावेळी फळधारणा व फळवाढीची अवस्था असते तर अशा अवस्थेमध्ये एकसारख्या प्रमाणात पाणी द्यावेत. शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकात जेव्हा फळ परिपक्व होण्याची वेळ असते तर अशा अवस्थेमध्ये पाणी देण्याचे प्रमाण कमी करावे, जेणेकरून फळातील साखरेचे व गराचे प्रमाण हे उत्तम राहील. शेतकरी मित्रांनो, कलिंगडामध्ये वेलीची वाढ ही एकसारखी होण्यासाठी, पानाचा आकार मोठा होण्यासाठी, कीड व रोगांविरुद्ध पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पिकाचा नको असलेला वेलीचा भाग म्हणजेच की मध्यभागचा शेंडा आपण छाटून टाकावात. छाटणी केल्यामुळे फळाचा आकार, रंग, चव, आकर्षकपणा व वजन यांमध्ये एकूणच वाढ होत असते. त्यामुळे कलिंगडाची छाटणी करणे हे गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, कलिंगड लागवडीसाठी आपण एकरी 350 ते 500 ग्राम बियाण्यांचा वापर करावात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कलिंगड लागवडीसाठी परिपूर्ण नियोजन कसे करावेत याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. शेतकरी मित्रांनो, कलिंगडाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी जमिनीची मशागत, योग्य बियाण्यांची निवड, तसेच रोग व कीड यांच्यावर नियंत्रण आणि खत व पाणी व्यवस्थापन या सर्वांचेच नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. यातून आपले उत्पन्न हे भरघोस वाढते. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कलिंगडाचे संपूर्ण नियोजन कसे करावेत
याबद्दल माहिती पाहिली आहेत. ह्या नियोजनामुळे जवळजवळ आपल्या उत्पन्नामध्ये 40 ते 50 टन हे प्रति हेक्टरी उत्पन्न आपण सहज घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत. त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, या माहितीप्रमाणे जर आपण कलिंगड पिकाचे व्यवस्थापन केले तर नक्कीच चांगले उत्पन्न आपल्याला मिळेल. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.